हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वराली फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी या चॅनलवर स्टिचिंगशी रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत असते। तर आज आपण एक अशी कुशन बघणार आहोत की ते जो जुना कापूस असतो त्याच्यापासून बनवणार आहोत। तर ही बनवलेली कुशन आहे जी जुन्या कापसापासून बनवली। तर त्याचा आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत। ते कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। इथे मी डबल कापड घेतलेला आहे ज्याची लांबी 22 इंच आणि रुंदी 16 इंच आहे आणि नंतर स्टिच करून घेतलेली आहे। तिन्ही चारही बाजू स्टिच करायची आहे आणि थोडीशी एक बाजू ओपन ठेवायची आहे जेणेकरून आपण तिथून कापूस आतमध्ये इन्सर्ट करू शकतो। तर सगळीकडून अशी स्टिच केलेली आहे। नंतर हा कापूस एकदम जुना कापूस आहे की जो म्हणजे खराब झालेला आहे आणि एकदम ते गोळा झालेला आहे एकदम। तर ते कसं म्हणजे याला पिंजणे म्हणतात, कापूस पिंजणे पण म्हणतात। तर कंगव्याच्या साहाय्याने मी हे कापूस वेगळा करत आहे। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मी तो कापूस कसा वेगळा करत आहे। आता आपण जिथे बाजू ओपन केली होती त्या बाजूने आपण हा कापूस आतमध्ये घालायचा आहे। तर सुरुवातीला आपण कोपरे भरून घेऊया म्हणजे पुढे भरायला आपल्याला सोपं जाईल। फक्त कोपरे हे दोन म्हणजे कोपरे आहेत साईडचे, ते कोपरे आपण अगोदर भरून घेऊया आणि नंतर मग बाकीचे आतमध्ये घालून आपण हळूहळू सगळा पूर्ण जेवढा बसेल तेवढा कापूस आपण घालून घेऊया। त्याच्यात जेवढा बसेल तेवढा घालून घ्यायचा। तुम्हाला जशी कुशन हवी आहे, सॉफ्ट, जर अजून जाड जसं पाहिजे तसं तुम्हाला कापूस त्यात आतमध्ये घालू शकता। आता इथे आपला कापूस पूर्ण भरून झालेला आहे तर बघू शकता। आणि जिथं आपण बाजू ओपन केली होती ते आपण भाग सुई दोऱ्याच्या सहाय्याने शिवून घेऊया। तर आता इथे मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे। आता इथे पॅक करून झाल्यानंतर आपण एका लाकडाच्या सहाय्याने आपण हे एकसारखं करून घेऊया। म्हणजे असं केल्याने कापूस जर एकसारखा पसरतो। आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझे पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।